नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या रोगांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत असतो, की जसं त्याचे सिम्पटम्स, तो कुणाला कशामुळे होऊ शकतो, होम रेमेडीज, डॉक्टरकडे कधी जायचं, ट्रीटमेंट आणि ह्या सगळ्याची माहिती आपल्याला अत्यंत सोप्या शब्दामध्ये देतात पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे. डायबेटिस म्हणजेच मधुमेह अत्यंत झपाट्याने सध्या पसरणारा रोग, अतिशय कॉमन असणारा रोग. जगामध्ये प्रत्येक 10 माणसांमध्ये 4 माणसांना मधुमेह आहे आणि सगळ्यात खेदाची बाब अशी, की भारत हा देश जगामध्ये डायबिटीसचा वर्ल्ड कॅपिटल झालेला आहे. म्हणजेच अर्थातच जगामधल्या सगळ्यात जास्त डायबिटीसच्या केसेस, डायबिटीसचे पेशंट्स हे भारतामध्ये आहेत. खरं तर डायबिटीसबद्दल मधुमेहाबद्दल अवेअरनेस खूप वाढलेला आहे. बऱ्याच लोकांना आता याच्याबद्दल बरीच माहिती पण आहे. पण तरी सुद्धा ज्या वेगाने डायबिटीसची वाढ होतीये किंवा डायबिटीस झालेल्या पेशंटमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त प्रमाणात होत आहेत आणि अजूनही डायबिटीसबद्दल अनेक समज, गैरसमज पण आहेत. हे सगळं बघता डायबिटीस किंवा मधुमेहाबद्दल नेमकी माहिती मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तोच ॲक्चुअली आपल्या ह्या प्रोग्रामचा उद्देश पण आहे. सो डायबिटीस, मधुमेहाबद्दल नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा भेटूया पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. तर तुमचं पुन्हा एकदा खूप येस, स्वागत आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर आपण डायबिटीस बद्दल बोलतोय. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सांगा की डायबिटीस म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे आता सगळ्यांनाच माहिती आहे की शुगर वाढली म्हणजे डायबिटीस झालाय वगैरे वगैरे. पण एक्झॅक्टली म्हणजे डायबिटीस म्हणजे काय होतं शरीरामध्ये आणि असा तो कसा, म्हणजे काय त्याची कारणं आहेत व्हायची? आणि आपण टाइप 1, टाइप 2 असं ऐकतो, तर हे पण आम्हाला सांगा. बरोबर आहे. ते प्रकार माहिती असणं महत्वाचं आहे. कारण की त्यानुसार तुमचे म्हणजे ह्याच्यात तुम्ही काय काळजी घ्यायची आहे पुढे वगैरे हे कळणार आहे. पण त्याच्यात मुळात आधी डायबेटिस मेलायटिस असं त्या आजाराचं नाव आहे. आणि तो आजार म्हणजे संधिवात हा कसा आजार आहे तसा हा आजार नसून आपलं मेटाबॉलिझम काही विशिष्ट गोष्टींसाठी जेव्हा कमी पडतं आणि त्याच्यामध्ये शुगर आपली वाढत राहते, ब्लड शुगरची एक नॉर्मल रेंज सांगितलेली आहे, त्यापेक्षा ती जास्त राहते कायम. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये बघितलं तरी सुद्धा ती हाय राहते. मग तेव्हा आपण म्हणतो की पहिल्यांदा त्याला म्हणायचे की हायपरग्लायसिमिया, म्हणजे शुगर जास्त आहे फक्त. पण आता तो एक सिंड्रोम म्हणून ट्रीट केला जातो आणि त्याच्यामध्ये शुगर जास्त असणं हे तर आहेच आहे, पण काही वेळेला बॉर्डर लाईन असेल पण त्याच्याबरोबर आपला मेटाबॉलिक रेट जर कमी असेल, म्हणजे तो मेटाबॉलिक रेट जो 5.6 पर्यंत पाहिजे त्याच्याऐवजी तो जास्त असेल, म्हणजे मेटाबॉलिझम स्लो होत असेल, तर तुम्हाला मग हे केलं जातं, नेमिंग केलं जातं की तुम्हाला डायबिटीस आहे असं. म्हणजे नुसती शुगर वाढली तर लगेच घाबरायचं काही कारण नसतं. त्याच्याबरोबर HbA1c म्हणतात की ज्याच्यामध्ये तुमचं मेटाबॉलिक रेट कळतो, तो जर 5.6 पेक्षा जास्त असेल तर समजायचं की तुम्हाला डायबेटीस म्हणून आहे आणि त्याची आता काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. सो तर टाइप 1, टाइप 2 डायबिटीस म्हणजे एक्झॅक्टली काय? टाईप 1 डायबेटीस म्हणजे आपल्या शरीराचा तो ऑटो इम्युन, म्हणजे आपल्या शरीराचीच एक प्रतिकार शक्ती जी असते ती म्हणजे बाहेरच्या शत्रूंना प्रतिकार करण्याऐवजी शरीरातलेच काही घटक आहेत त्यांना शत्रू मानून प्रतिकार करायला लागते. आणि मग त्या केसमध्ये डायबेटीस सुरू, म्हणजे शुगर वाढत राहते आणि त्याला टाईप 1 डायबेटीस म्हणतात. तो जनरली तुम्हाला कंजनायटल म्हणजे हेरिडेटरी काहीतरी डिफेक्ट येतात आणि त्याच्यामुळे तो तयार होतो, म्हणजे झालेला असतो, लक्षात येतो तो एखाद्या ऑकेजन्समध्ये, म्हणजे आणि तो जनरली लहान वयात मुलांना लक्षात येतो. म्हणजे एकतर अगदी छोटे असताना काहीतरी एखादं इन्फेक्शन होतं ते बरं होत नाहीये, वारंवार होतंय, की मग त्याच्यासाठी शुगर बघितली जाते. किंवा मग जेव्हा ऍडोलसन्स म्हणजे मुलांचा वयाचा चेंज जेव्हा होतो, एक 12 ते 15 या वयामध्ये, तेव्हा पण काही कारणांनी शुगर चेक केली जाते आणि ती हाय आलेली दिसते. कारण तोवर त्यांना फार अशी कॉम्प्लिकेशन्स नसतात. फार क्वचित मुलांना त्याच्यातनं कॉम्प्लिकेशन होऊन एखादा किडनीचा डिसीज वगैरे झालेला असतो आणि तेव्हा ऍक्सिडेंटली कळतं की ह्यांना टाईप 1 डायबिटीस आहे म्हणून. ओके. मग त्याची त्याप्रमाणे व्यवस्था केली जाते. पण त्यामुळे टाईप 1 हा जनरली
लहान वयात लक्षात येणारा डिसीज आहे आणि त्याला पुष्कळ वेळा इन्सुलिन हे मेन औषध त्यांच्याकडे मानलं जातं. आता त्याच्यावर रिसर्च खूप चालू आहे. नवीन नवीन गोष्टी समोर येतात त्याप्रमाणे रिलेटेड डॉक्टर तुम्हाला तशी माहिती देत असतात. आणि टाईप 2 डायबेटीस जो आहे त्याच्यात अनेक प्रकार आहेत. म्हणजे तो कुठल्या कारणाने लक्षात आला त्याच्यानुसार आपल्याला त्याची म्हणजे पेशंटला स्वतःची व्यवस्था करायची असते. म्हणून ते हिस्ट्रीमध्ये खूप महत्वाचं असतं की कुठल्या काळात तुमचा तो शुगर वाढती हे लक्षात आलं. म्हणजे काहींना स्ट्रेस खूप होतो त्याच्यामुळे शुगर वाढलेली दिसते आणि मग HbA1c पण वाढलेलं असतं आणि मग ते डायबेटीसकडे जातं. काहींचं खूप वजन वाढतं आणि त्याच्यानंतर हे ऑकेजनली कळतं की शुगर वाढलेली आहे. मग ते खाण्यामुळे वजन असेल तर तसं बघावं लागतं, काहीतरी हॉर्मोनल चेंजेसमुळे असेल आणि त्याच्यामध्ये हे डायबेटीसची मुवमेंट झालेली असेल तर मग त्याप्रमाणे तुम्हाला आहार वगैरे बघावा लागतो. म्हणजे एक जनरल आपल्याला माहिती असतं की शुगर आहे म्हणजे मग शुगरचे पदार्थ बंद करायचे. हे माहिती असतं, पण हे जर त्याच्या बेस कारण जर कळलं की कशामुळे हे म्हणजे तो झालेला एक सिम्पटम आहे असं जर म्हटलं तर ते कशामुळे झाले त्याचं कॉज आपण बघितलं स्पेसिफिक आणि त्याप्रमाणे जर आपले आहार विहार आणि सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट केली तर नक्की डायबेटीस हा मित्र म्हणून आपल्या बरोबर नक्की छान राहतो आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देत असतो. त्यामुळे आपण ठरवायचं असतं की त्याला मित्र म्हणून आपल्या बरोबर ठेवायचंय का शत्रू म्हणून त्याला बाळगायचंय. हे एकदा ठरलं पक्क की मग त्याची मॅनेजमेंट खूप सोपी होऊन जाते. तुम्ही आता सांगितलं की टाईप 1 डायबेटीस मोस्टली त्याचं रिझन हेरिडिटरी आहे, पण टाईप 2 डायबेटीस जेव्हा असतो तेव्हा त्याचं म्हणजे रिझन्स काय असतात? लाईक हेरिडिटरी असतं म्हणजे जर का घरी असेल आई वडील दोघांना तर नक्कीच तो त्यांच्या मुलांना होतो 100% असं आहे का? नंतर लाईफस्टाईल जसं तुम्ही म्हणला स्ट्रेस, टेन्शन किंवा लठ्ठपणा वगैरे ह्या गोष्टींमुळे होतो. म्हणजे एखादी व्यक्ती लठ्ठ असेल तर तिला अरे तुला डायबेटीस होऊ शकतो, बारीक हो असं म्हणजे असतं का असं की लठ्ठ असेल तर एखादी व्यक्ती बारीक असेल तर तिला होणार नाही असंही काही आहे का? असंही काही नाही, काहीच नाही. शेवटी तुमचं म्हणजे जसं ना आपण एखादा मनुष्य आपल्याशी हसताना बोलताना दिसतोय पण त्याच्या मनात काय आहे हे शेवटी ज्याचं त्याला माहिती असतं. तसं डायबेटीसच्या बाबतीत आहे की तुमची शुगर वाढलेली दिसते आणि तुम्ही लठ्ठ नाही आहात मग हे खोटं आहे असं म्हणून चालत नाही. कारण तुमचं मन कसं डील करतंय प्रत्येक गोष्टीशी, तुमच्या येणाऱ्या ज्या समस्या असतात आयुष्यातल्या त्याच्याशी तुमचं मन कसं डील करतंय त्यानुसार तुम्हाला शुगर म्हणजे डायबेटीस पुढे होणार की नाही हे सांगता येतं आणि शेवटी ते ज्याचं त्याला कळतं. तसं लठ्ठ माणसं आहेत ते प्रोन असतात कारण की त्यांचे फॅट डिपॉझिट जास्त असल्यामुळे पॅन्क्रियास की ज्याच्यामधनं इन्सुलिन तयार होतं त्याची ऍक्टिव्हिटी कमी होत गेली जर त्या फॅट्समुळे तर त्यांना डायबेटीस होण्याची शक्यता वाढते. पण लठ्ठ आहेत काही वेगवेगळ्या कारणांनी पण खूप ऍक्टिव्ह आहेत, भरपूर व्यायाम करतायत, खाण्याचं पथ्य सांभाळतात, त्यांना डायबेटीस होण्याची शक्यता खूप कमी असते. पण खूप बारीक मनुष्य आहे, खातोय सुद्धा बेताचं पण खूप टेन्शन्स आहेत म्हणजे त्याचे ते बारीकपण हे टेन्शनमुळे आहे तर तो सुद्धा मनुष्य त्या डायबेटीस होण्यामध्ये प्रोन असतो म्हणजे त्याला डायबेटीस होण्याची शक्यता वाढलेली असते. त्यामुळे मग त्यांनी तसा आहार घ्यावा आणि जो लठ्ठ आहे त्यांनी तसं सांभाळावं म्हणजे हा दोन परत फरक असतो. परत डायबेटीस झाल्यावर सुद्धा काही लोक जाड होत जातात आणि काही लोक बारीक होत जातात. त्याच्यामध्ये पण मग आहारामध्ये नियंत्रण हे तुमचं वेगवेगळ्या प्रकारे करावं लागतं. म्हणजे आपण टाईप 1 टाईप 2 हे जरी लक्षात आलं तरी सुद्धा मी शुगर डिटेक्ट झाल्यावर मी बारीक होतीये कारण शुगर डिटेक्ट झाली मी जाड होतीये हे बघून त्याच्यामध्ये पथ्य सांभाळणं गरजेचं असतं. म्हणजे डायबेटीस म्हणजे शुगर पूर्ण शून्य अशी करण्याची प्रत्येक वेळेला गरज नसते. बरोबर. आणि हेरिडिटरी रिझनचं म्हणजे कसं की ते हेरिडिटरी मध्ये आता आपण बघतो ना की साधारण समोर आपल्या पेशंट येतात 60चे वगैरे असतील तर त्यांच्या आईबाबांना नसतो डायबेटीस पण ह्या पिढीमध्ये येतो. पण ह्या पिढीमध्ये आलं की त्यांच्या मुलांना होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मग समजा माझ्या आईबाबांना डायबेटीस आहे किंवा त्यांचे थोडे शुगर लेव्हल्स जास्त आहेत तर त्या मुलांनी साधारण एक 20-25 पासून जर काळजी घेतली तर त्यांना डायबेटीस होत नाही.
हा. नाहीतर मग त्यांना जेव्हा हॉर्मोन्स बदलण्याचं आपलं वय म्हणजे प्रौढावस्थेत हम्म, जाण्याचं वय असतं की हम्म, जेव्हा आपला मेटाबॉलिक रेट कमी होत असतो, हम्म, हम्म. त्यावेळेला शुगर येण्याची, डायबेटीस होण्याची शक्यता ही जास्त असते. बर. त्यामुळे स्वतःचीच हिस्ट्री काय आहे माझ्याकडे, फॅमिली हिस्ट्रीमध्ये लॉंग लाईफ आहे, हम्म, पण ते ज्या आनंदाने राहत आहेत, ते ज्या ईज मध्ये राहतात, तेवढं जर आपण राहत नसू, आपण हम्म, उगीच काहीतरी टार्गेट समोर ठेवून लढत असू सारखे हम्म, जीवाच्या आकांताने, तर हम्म. नक्की डायबिटीस होणार आहे. त्यामुळे असं नाही, माझ्याकडे तशी हिस्ट्री नाही म्हणजे मी बेसिक हेल्थ चांगली घेऊन आली आहे, हा, तर मी थोडेसे प्रयत्न केले हा. तर ती मी अजून तशीच राहू डायबिटीस फ्री राहू शकेन शकते. असं आहे. बर. आणि तुझं म्हणालीस की आता डायबिटीसचे मोठा हे आपल्याकडे होतोय म्हणजे हम्म, भारतामध्ये हम्म, खूप ती संख्या वाढते. त्याचं कारण अगेन हेच आहे की हम्म, प्रत्येक गोष्टीत आपल्याकडे स्ट्रेस वाढत चाललेला आहे. हम्म. म्हणजे अगदी घरातनं बाहेर पडल्यापासून जो स्ट्रेस चालू होतो की म्हणजे गोष्टी मला वेळेवर मिळतील की नाही, माझ्या म्हणजे लोक नियम नाही पाळत आहेत त्यामुळे ड्रायव्हिंग करताना, कुठे जाताना कोण आपल्यावर धडकेल, म्हणजे इथपासून हम्म, तो स्ट्रेस असतो. आणि अनसर्टन्टी जी असते हम्म, प्रत्येक गोष्टीमध्ये, की मी गेले एखाद्या ऑफिसमध्ये कामाला आणि तिथे तो मनुष्य असेल की नाही जागेवर, हम्म. इथपासून जी आपल्याला टेन्शन. टेन्शन प्रत्येक गोष्टीत असतात. त्यामुळे खरं तर ही घटना म्हणजे ही आपल्याकडची कंडिशन वाढत चाललेली हे निश्चित आहे. बरोबर. त्याच्याबरोबर काही अवेअरनेस नसेल हम्म, काही गोष्टींचा, किंवा अवेअरनेस आहे पण शक्य होत नाहीये किंवा मी हम्म, शक्य करून घेत नाहीये, हम्म, तरी सुद्धा डायबेटीसची ही संख्या वाढतीये हम्म. हे निश्चित आहे. ओके. आता सिम्पटम्स जसं तुम्ही आता बोलण्यात उल्लेख केला की अचानक जाडी वाढायला लागली, कमी म्हणजे शुगर वाढल्यामुळे असं होऊ शकतं. पण हा. कधी कधी हे लक्षात येतच नाही, म्हणजे सगळं नॉर्मल चाललेलं असतं आणि अचानक कुठल्या तरी ऑर्गनवरती परिणाम होतो, लाईक डोळे किंवा किडनी किंवा असं, आणि मग लक्षात येतं की ओ इतकी शुगर हाय ऑलरेडी झालेली होती. सो हम्म. ह्याला उपाय म्हणून प्रत्येक माणसानी 40 वयानंतर असं शुगर टेस्ट करणं जरुरीचं आहे का? तुम्ही म्हणला तसं स्वतःकडे लक्ष देऊन आपणच आपल्या बॉडीत काही चेंजेस होतात का, हे होतात का, ते बघणं जरुरीचं आहे. आणि असे काही सिम्पटम्स खरोखरच दिसतात का? कधी कधी दिसत पण नाहीत पण शुगर वाढलेली असते. वाढलेली असते. ह्या सगळ्या घटना घडू शकतात. म्हणून तर ना हा. डायबेटीस मेलायटिस हा एक म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हटली, तो डिसीज म्हटलेलाच हा. नाहीये. तर ओके. डिसऑर्डरचे परिणाम हे हम्म. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळे दिसणार आहेत. बर. पण तरी एक काय असतं की हे जरी खूप व्हेरिएशन्स असले तरी एक बेसिक काहीतरी नियम आपल्याला माहिती पाहिजे. हा. आणि तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दिनचर्यात म्हटलंय की शरीर चिंता निर्वर्त्य, म्हणजे की माझी कालच्यापेक्षा बॉडीमध्ये आज मला काय चेंजेस वाटतात, हा. काही चेंजेस वाटतात का, तर मी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. डेफिनेटली आहे म्हणजे बरोबर. म्हणजे नॉट कन्सिडर ओनली डायबिटीस, कुठल्याही बाबतीमध्ये हे हा. आहे. तसंच प्रत्येकानं आपल्याकडे तर लक्ष दिलं पाहिजे हे निश्चित आहे. थोडासा बदल असेल तर त्याच्यासाठी कन्सल्टेशन हम्म. घेणं आणि त्याप्रमाणे पुढे जाणं. आणि डायबिटीसचा जर विचार केला तर काही वेळेला नाही लक्षात येत, कारण सगळं रुटीन आपण ऍडजस्ट करत करत हम्म. चालू असतो, हम्म. त्यामुळे फार लक्षात येत नाही. पण एखाद्या ऑर्गनवर परिणाम होणं ह्याला कारण जनरली तो ऑर्गन तुमचा बाय बर्थ वीक असेल तर तिथे परिणाम होऊन त्यावेळेला डायबिटीस लक्षात येतो. अदरवाईज होय. वेगवेगळ्या कारणांमध्ये पण पहिला डायबिटीस तुमचा लक्षात येऊ शकतो. हा. पण एखाद्या ऑर्गनवर परिणाम होणं ह्याच्यामध्ये त्या ऑर्गनचा विकनेस हा महत्वाचा असतो. पण आणि काही वेळेला तर असं होतं ना की त्या ऑर्गनवरच्या स्ट्रेसमुळे पण शुगर वाढलेली असते. ओके. म्हणजे शुगर डायबिटीसमुळे एखादा ऑर्गन निकामी होणं ही खूप लॉंग प्रोसेस आहे. बर. पण एकदा तुम्हाला शुगर, समजा एखादा ऑर्गन काहीतरी डिफेक्ट झालाय, त्याच्या हम्म. सगळ्या चेकिंग मध्ये तुमची शुगर लक्षात आली आहे, हम्म. तर निश्चितपणे पहिलं कर्तव्य आहे की तुम्ही शुगर कंट्रोलमध्ये करायची आहे. हम्म. हे निश्चित आहे. हम्म. त्यामुळे मग शुगर कंट्रोलसाठी काय काय केलं पाहिजे ह्याचं आपण पहिल्यांदा बघूयात. की चालेल. कारण काय होतं की इतकं आपण वेगवेगळं ऐकत असतो की काय हे करायचं, नाही करायचं, काय करायचं असं. तर बरोबर. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. हो. म्हणजे जसं की बिनधास्तपणा अतिरेकी हा त्रासदायक आहे, तसंच अति काळजी घेणं, अति हम्म. भीतीनं वागणं, हे खाऊ की नको, ते खाऊ की नको असा विचार करणं हेही तितकं चुकीचं आहे. त्यामुळे डायबेटीस मधली बेसिक संकल्पना अशी आहे की तुम्ही जे काही खाद्यपदार्थ खाताय त्यातला शुगर असलेला, म्हणजे शुगर मध्ये कन्व्हर्ट होणारा जो घटक आहे तो पचनाची शक्ती तुमची कमी झालेली आहे, बर. इतकंच आहे. बर. त्यामुळे मग आता
बेस बरोबर. कळलाय आपल्याला. मग आता ती पचनशक्ती वाढेपर्यंत आपण ते पदार्थ कंट्रोल करायचे. हम्म, एकदा ती शक्ती आपली वाढली, हम्म, मग ती HbA1c मध्ये कळतं, ती कमी हम्म, कमी होते, तर समजायचं ती आपली शक्ती वाढतीये. हम्म. मग पदार्थांचे थोडेसे बदलते स्वरूप आपण त्याच्यामध्ये खायला सुरुवात बर करायची. बर. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा कळते तेव्हा घाबरायचं नाही. आता एक 3 महिने आपण पूर्ण कंट्रोल करायचं आहे, हा हे ध्यानात ठेवायचं. हा. छानपैकी ते कंट्रोल करायचे आणि पुढे जायचं. मग आता बरोबर. ह्या पहिल्या स्टेजमध्ये काय कंट्रोल करायचं असतं? हम्म, तर सगळ्यात अगदी महत्वाचं म्हणतात म्हणजे पांढरे पदार्थ, हम्म, म्हणजे काय, कार्बोहायड्रेट जनरली. हम्म, तर ते तुम्ही पहिल्यांदा कमी करायचे किंवा बंद करायचे. मग हम्म, त्याच्यामध्ये मेनली काय येतात, तर आपल्या नेहमीच्या खाण्यात असलेली साखर असते जी पांढरी आहे, हम्म. कारण ती प्रोसेस करून पांढरी केलेली बरोबर. आहे. साबुदाणा आहे, तांदूळ आहे, मैदा आहे. हे 4 सगळ्यात महत्वाचे पदार्थ की जे आपल्या खाण्यात वारंवार येऊ शकतात हम्म, वेगवेगळ्या व्हरायटीमधून. हम्म, त्यामुळे ह्या 4 पदार्थांचा पहिला कंट्रोल, हम्म, आणि त्याच्याबरोबर तुमच्या प्रकृतीनुसार दूध किंवा दही हम्म. ह्यांचा कंट्रोल पण त्याच्याबरोबर आवश्यक आहे. आवश्यक आहे. हम्म, हा पहिला महत्वाचा घटक, हम्म, की ज्याच्यामध्ये आपले एकदम पहिल्यांदाच कळले की शुगर आपली जास्त आहे. हम्म, मग 3 महिने ह्या पद्धतीनं राहिलात, मग ह्याचा पर्याय काय? हम्म, तसे आता तुम्हाला भात नाही खायचाय हम्म, आत्ता, तर हम्म, मग तुम्ही काय खाल? गव्हाचा दलिया मिळतो, तो शिजवून खा. हम्म. ज्वारीचा दलिया मिळतो. आपला आता मिलेट इयर आहे हो. यावर्षी, तेही त्या दृष्टीनं हम्म, महत्वाचे आहे की अनेक मिलेट्स तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे आता भगर जी म्हणतो आपण, हम्म, वरईचे तांदूळ, हम्म, त्याचा भातासारखा भात होतो. हम्म. मग तो खा. फक्त तयारी मनाची ही सगळ्यात महत्वाची आहे, खरं. की आता मला काही काळापुरतं हे बंद करायचंय, हम्म, बंद ठेवायचंय, सुधारायचंय आणि परत खायचंय हम्म. योग्य पद्धतीनं, की जे मी बरोबर. आतापर्यंत अयोग्य पद्धतीनं खात होते. हा पहिला महत्वाचा घटक आहे. हे करताना मग ह्याच्याबरोबर ती पचनशक्ती वाढली, म्हणजे ह्याच्यावर आपण काय केलं की रोजचा येणारा ताण कमी केलाय. हम्म, त्याचबरोबर आता आपण शक्ती वाढवायची. हम्म, मग ती शक्ती कशी वाढवायची? तर अनेक आसनांचे प्रकार आहेत, हम्म. आणि चालण्याचा हा मुख्य व्यायाम आहे. हम्म, चालताना एवढं काय होतं महत्वाचं? तर हम्म, सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे आपले पाय जसे हलतात, हम्म, पायातले स्नायू जे आहेत ते हम्म, सगळ्यात मोठे स्नायू आहेत आपल्या शरीरातले. हम्म. तर त्यांचं पंपिंग झाल्यामुळे सर्क्युलेशनचा जो आहे रेट तो चांगला वाढतो. ओके. हृदयापर्यंत रक्त पुरवठा होणं, ते हृदयातून रक्त सगळ्या अवयवांना मिळणं, आणि जे काही आधीचे दुष्परिणाम आहेत ते जाऊन, म्हणजे जसं की एखाद्या कुंडीत माती आहे, त्याच्यात आपण नुसतं पाणी घातलंय भरपूर आणि ती घट्ट झालीये माती, तिचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. पण ती जर आपण हलवली माती आणि तिला पाणी थोडंसं घातलं, थोडंसं रसायन म्हणजे खत घातलं, ऑर्गॅनिक असेल, तर ते झाड छान वाढतं. तसंच आपल्या शरीराचं असतं. हम्म, तर हे जे मोठे स्नायू आहेत हम्म. त्यांच्या ऍक्टिव्हिटी करायच्या. मग त्या ऍक्टिव्हिटी चालणं हा बेस्ट व्यायाम आहे की जो सगळ्यांना जमतो. ज्यांना जमणार नाही त्यांची ती स्पेशल केस असेल, त्यांच्यासाठी आपल्याला वेगळं बघावं लागतं. पण 99% लोकांना चालणं जमतं. जे जमत नाही ते मनातून जमत नसतं. तर तो हो. आळस असतो. ते बरोबर. सोडून द्यायचं. कारण मला आता 3 महिन्यानंतर छान राहायचंय अजून. मग बरोबर. 3 महिन्याचे हे कष्ट मला घ्यायचे. बरोबर. असं म्हणून नियमित चालणं चालू करणं गरजेचं आहे. हम्म, ती पेस तुमची हळूहळू वाढवायची आहे तुम्ही. हम्म, समजा आज पहिल्यांदा, म्हणजे पहिल्या आठवड्यात तुम्ही 4 किलोमीटर चालायचंय, तर तुम्हाला कदाचित 1-1.5 तास लागतोय. हरकत नाही ना. मला 3 महिन्यानंतर छान काहीतरी व्हायचंय, तर आजचे मी घालते. मग आठवड्यानी कळतं की अरे आपण आता 1 तास 10 मिनिटात पण हे चालू शकतोय. असं करत करत, आणि नेहमी म्हटलं तसं की मनाला पॉझिटिव्ह एनर्जी देणं, म्हणजे काय की मी मागच्या आठवड्यात 8 दिवस चालले, हे हम्म. सुद्धा खूप महत्वाचं आहे माझ्या बरोबर. दृष्टीनं. लगेच आपल्याला शाबासकी द्यायची आहे. खरं. पुढच्या आठवड्यामध्ये 1-1.5 तासात गेले असेल, आता मी 1 तास 10 मिनिटात जाईन. बरोबर. असा विचार त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. आता हम्म, चालण्यामध्ये पुष्कळ आपल्या हे असतात की पहाटे उठून चालीन. हम्म. काही गरज नाही. रात्री तुमचं उशिरापर्यंत काम झालंय, तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा चालून या. बरं, सकाळी काम आहे का? संध्याकाळी चाला. मग हम्म. दुपारी ऑफिसमध्ये मधला वेळ असतो का? दुपारी चाला. हा. चालण्याला फार बंधन नाही. अगदी पोट गच्च भरलंय आणि चाललाय ते चुकीचं आहे. बरोबर. अदरवाईज तुम्ही नियमित चाला.
हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे हा चालण्याचा व्यायाम त्यातला महत्वाचा आहे. चालताना त्याच्यात पण जर तुम्ही ॲब्डॉमिनल मसल्स असे थोडेसे आतमध्ये ओढून जर चाललात, हम्म, जे स्क्वीज करतो, खूप हम्म, नाही पण थोडेसे स्क्वीज करून, म्हणजे असं डैरी सैल सोडून नाही चालायचंय. हम्म, हम्म, थोडीशी अटेंटिव्ह पोझिशन मध्ये जर चाललात तर अजून चांगलं आहे, कारण त्याचा योग्य दाब आतल्या ऑर्गनवर येणार आहे पचनाच्या, म्हणजे पॅनक्रियाज आहेत, लिव्हर आहे, स्प्लीन आहे, हम्म. आणि त्याची मदत आपल्याला जास्त प्रमाणात होणार आहे. ओके. त्यामुळे हे पहिलं 3 महिन्याचं हे शेड्यूल. बरोबर. सो थोडी ऍक्शन, त्याची मॅनेजमेंट आणि स्वतःला सतत मोटिवेट करत राहणं, याच्याने डायबेटीस वरती बऱ्याच गोष्टी आपण त्याच्या मॅनेज करू शकतो, राईट? तर डायबेटीस आपल्याला झाला, सपोज एखाद्याला सगळ्या काळज्या घेऊन वगैरे किंवा तरी झाला आणि त्याच्यावर औषधोपचार सुरू झाले, म्हणजे त्या गोळ्या घ्यायच्या जेवणानंतर, ब्रेकफास्ट नंतर वगैरे, तर ह्या कायमस्वरूपी घ्यायला लागतात. त्याचे डोसेज आपण वेळोवेळी कमी जास्त म्हणजे डॉक्टरकडचा कन्सल्ट करून कमी जास्त करावे लागतात. डायबिटीसच्या गोळ्या सुटू पण शकतात का आयुष्यभर घ्याव्याच लागतात? आणि बरेच वेळेला असं दिसतं की सुरुवातीला पेशंट्स गोळ्या घेत असतात आणि मग नंतर त्यांना इन्शुलिन घेण्याची गरज लागते. तर ते बिकॉज ते मॅनेज नीट करत नाहीत म्हणून ती गरज होते का वयाप्रमाणे तशी गरज होते का? म्हणजे काय रिझन आहे? म्हणजे थोडक्यात औषधांचं कसं काय ह्याच्यावर? औषधांचं एकतर डॉक्टरांना कन्सल्ट करून औषधं घ्यायची, हे पहिलं झालं. हं, मग ते तुम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर कन्सल्ट करा, हं, तुमचे फॅमिली डॉक्टर कन्सल्ट करा, हं. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथी असतील, पण कुणाचा तरी वॉच पाहिजे, म्हणजे त्रयस्थपणे तुमच्याकडे बघणारं कोणीतरी पाहिजे, की जे म्हणतील हा तू योग्य ट्रॅकवर आहेस. मला वाटतं योग्य ट्रॅकवर आहे, पण त्याचं सर्टिफिकेशन डॉक्टर देणार आहेत, तर त्यांच्याकडून ते घ्यायचंय की योग्य चालू आहे. गोळ्यांचं असं आहे की जर तुम्हाला त्याचं बेसिक रिझन कळलं आणि त्याच्यावर काही तुम्ही ऍक्शन केलं, म्हणजे स्ट्रेस असेल तर स्ट्रेस मॅनेजमेंट करा, रिलॅक्सेशन करा, हे केलं तर अगदी माझ्या समोर अशी उदाहरणं आहेत की ज्यांच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत अरे वा. आणि तरीही आम्ही 3-3 महिन्याचा चेकअप करून लक्ष ठेवलेलं आहे, शुगर व्यवस्थित राहिलेली आहे. काही लोक असे आहेत की गोळ्याही खातायत, पदार्थ म्हणजे अपथ्यही करतायत, पण काही औषधं आणि थोडे व्यायाम करतायत, तर ते एक बेस लेव्हलला राहत आहेत, म्हणजे त्यांच्या गोळ्या तशाच राहत आहेत, वाढत नाहीयेत. आणि काही असे असतात की टेन्शन, फक्त मी गोळ्या घेतेय आणि सांभाळणार काहीच नाही, मग त्यांचं डेफिनेटली गोळ्यांनी कंट्रोल होत नाही, मग डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आणखीन ऍड करतात, तरीही होत नाही, कारण की आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, त्याच्यामुळे काही तर शक्य होत नाही. आणि मग त्यांना हळूहळू डॉक्टर इन्सुलिनवर घेतात. तर डॉक्टरांना सुद्धा इच्छा नसते की तुमच्या गोळ्या वाढवायच्या, पण तुम्ही जर तसे रिझल्ट दाखवले नाही तर ते काय करणार? त्यांना तुम्हाला बरं करणं तर गरजेचं आहे, त्यामुळे ते गोळ्या वाढवतात. सो आपणच यातला निम्मा, म्हणजे नेहमी ट्रीटमेंटच्या बाबतीत मी म्हणते की म्हणजे पेशंटला जेव्हा आपण औषध देतो तर औषध किती पर्सेंट काम करणार आहे, डॉक्टर किती पर्सेंट काम करणार आहे, आणि पेशंटने किती पर्सेंट काम करायचंय, आणि त्याच्या नातेवाईकांनी किती पर्सेंट काम करायचे, हा सगळा एक इक्वेशन असतं खरं तर. आणि डायबिटीसच्या बाबतीत जर विचार केला ना तर 60% हे पेशंटने करायचं असतं. बरोबर. 10% फक्त त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला मदत करणार, जरा मोटिवेट करणं वगैरे, आणि 30% काम हे डॉक्टर आणि औषधं करत असतात. हे इक्वेशन लक्षात ठेवलं की सकाळी उठलं की माझी जबाबदारी मला कळायला लागते. करेक्ट आहे. ओके. इन्शुलिन चा बद्दल मी विचारलं होतं की हा, इन्सुलिनचं असं आहे की जसा एकदा हा कंट्रोल नाही होऊ शकला तर इन्सुलिनवर जावं लागतं. टाईप 1 मध्ये पुष्कळ वेळा इन्सुलिनच उपयोगी पडतं, आणि टाईप 2 मध्ये मात्र असं आहे, आणि एज वाईज सुद्धा, म्हणजे तुम्ही हे सगळं पाळताय, पण एक सर्टन एज, म्हणजे आतल्या पॅनक्रियाचं सुद्धा एक एज आहे ना, किंवा तिची काम करण्याची काही क्षमता आहे, ती क्षमताच कमी झाली तर मात्र त्यावेळेला इन्सुलिन घ्यावं लागतं आणि शुगर कंट्रोल करावी लागते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग तेव्हा अरे माझं इन्सुलिन चालू झालं असं म्हणण्याची गरज नाहीये. ठीक आहे, इन्सुलिन जरी घेतलं तरी माझी शुगर कंट्रोल राहतीये ना, हा विचार त्याच्यामध्ये ठेवला तरी सुद्धा बाकीचे अवयव आणि बाकीची हेल्थ तुमची मस्त राहते, काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यात. तुम्ही डायबिटीस म्हणजे हायपरग्लायसेमिया सांगितलं, तसे हे जेव्हा डायबेटिक पेशंट जेव्हा औषधं पण चालू असतात, तर मे बी कमी जेवल्यामुळे किंवा असं दुसऱ्या काही कारणाने त्यांना हायपोग्लायसेमिया पण होतो, म्हणजे शुगर एकदम डाऊन होते. मग अशा वेळेला म्हणजे ही वेळ येऊन मग ते मला वाटतं जास्त डेंजरस आहे शुगर वाढण्यापेक्षा, राईट? म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो
की हॉस्पिटलमध्ये पेशंट आला आणि त्याला जर चक्कर आलेली असेल आणि तो डायबेटिक असेल हा तर त्याची शुगर बघत बसू नका, आधी त्याला शुगर ढोसा. हा म्हणजे कारण वाढलेली एकदा कमी शुगर करता येते, पण हा कमी आणि झालेली वाढलेली तेवढी त्रासदायक होणार नाही हा जेवढी कमी झालेली कमी होते. झाली. त्यामुळे प्रत्येक बरोबर. डायबेटिक पेशंटनी बरोबर साखरेची पुडी हा किंवा चॉकलेट हा किंवा ग्लुकोजचं बिस्किट हे कायम बरोबर ठेवलं पाहिजे. हम्म, म्हणजे केव्हाही उन्हातनं फिरले असतील, हम्म, खूप वेळ काही खाणं पिणं झालेलं नसेल, हम्म, आता बँकेत जातात या हम्म. वयात लोक, तर हो त्यावेळेला तिथे अचानक चक्कर येते. हा तर पहिलं काम, तुम्ही शुगर वाढली म्हणून आली का कमी म्हणून आली काही विचार करू नका. हम्म, पहिल्यांदा शुगर खाऊन टाका कुठल्याही स्वरूपामध्ये, हम्म, पाणी प्या आणि शांत बसा, जरा हम्म, फॅन खाली बसा, म्हणजे जरा मोकळी हवा येऊ दे. हम्म, हे पहिलं महत्वाचं करायचंय. हम्म. त्यामुळे हायपोग्लायसिमिया खरंच त्रासदायक होतो, कारण हा शुगर काही काळ जर मेंदूच्या सेल्सना मिळाली नाही, हा म्हणजे काही सेकंद, तरी सुद्धा मेंदू हा काही भाग हा निकामी होऊ शकतो. हो. त्यामुळे प्रत्येक डायबेटिक माणसाने बरोबर पण ही शुगरची कंडिशन पुडी, येऊच नाही याच्यासाठी काही प्रिकॉशन्स घेता येतील म्हणजे डायबेटिक पेशंटला? हा नियमित खाणं पिणं ठेवणं, किंवा आता आपण बाहेर जाणार आहे तर रिकाम्या पोटी जायचं नाही, हा खाऊन जायचं. गोळ्या महत्वाचं. घेताना काळजी घ्यायची की मी खाल्लंय ना, म्हणजे डॉक्टरांनी खायच्या आधी सांगितले असेल तर गोळी घेतल्यावर मी लगेच खातीये ना. म्हणजे हम्म, पाहुणे आले, बेल वाजली, मग गोळ्या घेतल्यात आणि मी हम्म, बघितलंच नाही, हम्म, नंतर खाल्लंच नाही, हम्म. असं चालणार नाही. हो थांबा, तुम्ही गोळ्या घेतल्यात, खायचं असेल लगेच तर पहिलं खाऊन घ्या, मग बघा. हो किंवा खाल्ल्यानंतर गोळ्या घ्यायच्या असतील तर मी सफिशियंट खाल्लेलं आहे ना हम्म, तर गोळ्या घ्या. हो आणि मी चक्क सांगते की समजा तुम्ही खाल्लं नाहीयेत आज, काय भूक हम्म, नाही, काय झालं हम्म, म्हणून हम्म. गोळी घेऊ नका. एखादा डोस बर स्किप झाल्याने बिघडणार नाहीये, बर पण न खाता तुम्ही गोळ्या घेतल्या तर त्याचा हार्म हो जास्त आहे. बरोबर आहे. डायबेटिक जे आहे रेग्युलर, त्यांनी ही काळजी खूप घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तसं म्हणजे आता ह्याचा लोक कसा उपयोग करतात बा, म्हणजे आज गोड खायचं तर लगेच 2 इन्सुलिन युनिट जास्त घेऊयात असं बरोबर. म्हणतात. तर तसं आहे ना. करू नका प्लीज. हा दायरे में रहो. म्हणजे तुमची बरं. जी रेंज सांगितली आहे आणि ती जेवढे म्हणजे त्या हम्म, इन्सुलिन जेवढं पचतंय ना तेवढंच खा. एवढंच खायचं. पदार्थ ठेवून द्या, नंतर परत करायला सांगा आणि खा. बरोबर. आता डायबिटीज म्हणजे फक्त शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा असं काही नाही, पण डायबिटीज जर का वाढला किंवा हे झाला त्याच्या इतर ऑर्गन्सवरती खूप म्हणजे दुष्परिणाम होऊ परिणाम. शकतात. तर त्याबद्दल जरा थोडं सांगाल की किती वाढली किंवा काय झालं की हे होतं किंवा काय? कारण बरेच वेळेला असं झाल्यावरतीच लक्षात येतं ना, की हो. शुगर होती. तर नाही, त्यामुळे मुळातच ते शुगर कंट्रोल म्हणजे आता रेंज सारखं आपल्याकडे हं. येतं की अरे पहिल्यांदा 110 रेंज होती, हां. आता 120 हो, केली, आता हो, 100 झालीये. हो. नथिंग डुईंग. तुम्ही 100च्या पुढे जाऊ देऊ नका. हां, आणि खाण्यामुळे थोडी राहिली तर लक्षात घ्या की खाण्यामुळे आपली राहतीये, तर आपण हं. खाणं कंट्रोल केलं पाहिजे. इट हां, इज दॅट मच सिम्पल. हां, म्हणजे काय जगात काय घडतंय काही इतका विचार करण्याची गरज नाहीये. हां. तुम्ही तुमच्या पुरतं बघा थोडक्यात. तुमची बरोबर. 100च्या पुढे जाऊ देऊ नका. त्या रेंजमध्ये राहिली की रेंज 80, 120 राहू दे, नाहीतर 80 ते 110 राहू दे. 100 म्हणजे तुम्ही कायम रेंजमध्ये आहात की नाही, बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हां. त्याच्याबरोबर काहीतरी न्यूट्रिशियस फूड जाणं हे हं, गरजेचं आहे. म्हणजे आपण नेहमीचे पदार्थ बंद केल्यामुळे पुष्कळ हं, वेळा खाण्यातनं समाधान होत नाही. हं, प्रोटीन्स त्याच्यामध्ये आपण कमी घेतले गेले असतील, हं, तर मग ते पण जाणं त्यावेळेला गरजेचं आहे. सॅलड म्हणजे रफेज जाणं, कारण हं, की तुम्हाला असे 10 तासांनी किंवा 12 तासांनी गोळी घ्यायला सांगितली असेल, हं, तर मध्ये जर तुम्ही खाल्लं तर ते पचत नाही. हं, म्हणून मग काय करायचं, जेव्हा तुम्हाला 12 तासांनी औषध जर डायबिटीससाठी दिलेलं असेल, हं, तर तुम्ही त्या एका आहारामध्ये थोडं जर रफेज म्हणजे सॅलड्स खाल्ली, हं, तर काय होतं की ते पचायला वेळ लागतो. म्हणजे शरीर जरा निवांतपणे ते पचवतं. हं, तर मग तुम्ही जे एक डोस घेतलेला आहे, तो पुढच्या डोसपर्यंत तुम्हाला फार भूक न लागल्यामुळे तुम्ही मध्ये काही खात नाही. पचन जे छान चालू आहे त्याला मदत करता. हं, आणि मग नेक्स्ट डोसच्या वेळेला परत भूक लागलेली असते छान. हं, मध्ये काही न खाल्ल्यामुळे जेव्हा खाणार नेक्स्ट हं, भुकेला तेही तुमचं छान पचणार आहे. हं, हा म्हणजे डाएटचा हा विषय खूप महत्वाचा आहे. हं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक नियंत्रित डाएट तुम्ही करणं. म्हणजे हं, तुमचा जो डेली रुटीन आहे, कामाचं स्वरूप आहे, त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करून घ्या की मला 1 पोळी लागणार आहे, एवढा भात हं, लागणार आहे, हं, किंवा व्हॉटएव्हर जे ठरेल. हं, डायटिशियन कडून ते पुष्कळ वेळा हे तुम्हाला डिझाईन करून देतात. हं. आपल्यालाही कळतं, पण नाही कळलं तर डायटिशियन असतात. त्यांच्याकडनं सल्ला घेऊन हा डाएट जर तुम्ही प्लॅन करून घेतला, तर निश्चितपणे ते नियमित जर खात राहिलात तर काही वरखाली होत नाही. स्ट्रेसमुळे थोडं वरखाली झालं तरी डॉक्टर व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला
मदत करतात त्याच्यामध्ये. हा. पण बाकीच्या ऑर्गन्स वरती परिणाम म्हणजे नेमका कधी होऊ शकतो, जेव्हा खूपच शुगर हो, वाढली शुगर तेव्हा? लेवल ह्या अनकंट्रोल राहिल्या, सारख्या हा, वाढत राहिल्या, जास्त हा, राहिल्या. हा, एक सर्टन साधारण आपण त्याच्यामध्ये म्हणतो की 100 हवी, पण ती 120 राहिली तर ती बाधा करणार नाहीये. पण हा. ती सततच 140-150 म्हणजे तुमच्या 35% पेक्षा जास्त जर हम्म, गेली, हम्म, तर मग महत्वाचे ऑर्गन ह्याच्यामध्ये डिफेक्ट होतो. त्याच्यामध्ये किडनी आहेत, हम्म, मुख्यतः डोळे आहेत हम्म. आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या ह्यांच्यावर पहिला परिणाम दिसतो आपल्याला. बर. बाकीच्याही ऑर्गनवर होत असतो, हम्म, पण ह्याच्यावरचा मुख्यतः दिसतो आणि ते खूप सिरियस आजार त्याच्यामध्ये होतात. काही हम्म, वेळेला ते इरिव्हर्सिबल असतात. हम्म. त्याच्यामुळे त्या स्टेजपर्यंत जायचं नाही आणि Correct. हा आहार सांभाळायचा. म्हणजे तुमची जी फुल लेंथ तुम्ही हम्म, आयुष्याची घेऊन आला ना, हम्म. ती हेल्दीली तुम्ही Healthy जगू living. शकता. नियंत्रित असेल, पण बर. जगू शकता व्यवस्थित. बरोबर. तुम्ही व्यायामासंदर्भात चालण्याचा अतिशय महत्वाचा व्यायाम करायलाच पाहिजे सांगितलं. या व्यतिरिक्त अजून काही व्यायाम आहेत का की जेणेकरून डायबिटीस पेशंटला त्याचा उपयोग होईल शुगर कंट्रोल करण्यासाठी? बरोबर, बरोबर. सगळ्यात म्हणजे आपण चालण्याचं जे म्हटलं, तर त्याच्यात मी म्हटलं ना, काहींना चालणं शक्य नाही. तर हा. सांधेदुखी वगैरे चालणं शक्य नसेल, तर त्यांनी वॉटर वॉक घ्यायचा आहे. बर. तोही त्यांना तेवढाच मदत करणार आहे. आणि वॉकिंग बरोबर रिव्हर्स डायबिटीस म्हणजे डायबिटीस रिकव्हर व्हावा या हम्म, दृष्टीनं मंडूकासन आहे, सूर्यनमस्कार आहेत हम्म, आणि पोटाची इतर काही आसनं तुमच्या मणक्याच्या वगैरे स्थितीवर अवलंबून. पण एक मंडूकासन तुम्ही नियमित करू शकता. हम्म. सूर्यनमस्कार व्यवस्थित घालू शकता आणि पवनमुक्तासन ओके. आणि प्रत्येक कामाहून आल्यानंतर किंवा कामावर जाताना शवासन यांचा अतिशय छान उपयोग होतो. वेगवेगळ्या म्हणजे त्याचे खूप इम्पॅक्ट आहेत शरीरावर. त्या सगळ्या दृष्टीनं त्यांचा उपयोग होतो. हम्म, त्यानंतर प्राणायामाचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट त्याच्यामध्ये होते. वाताची गती आपण नियंत्रित केल्यामुळे पचनाला ते मदत करतं आणि प्राणायामामध्ये दुसरं म्हणजे आपलं ऑक्सिजनेशन चांगलं झाल्यामुळे हम्म. शरीरामध्ये नवीन सेल निर्मितीसाठी जो ऑक्सिजन योग्य हवाय तोही आपल्याला त्याच्यात मिळतो. त्यामुळे प्राणायाम, मंडूकासन, सूर्यनमस्कार आणि शवासन. हो. खूपच सुंदर तुम्ही आहार, विहार, विचार काय करायचा काय नाही आणि औषधोपचार याबद्दल खूपच छान माहिती दिलीत. अजून ह्याच्याबद्दल डायबिटीस बद्दल अनेक गैरसमज आहेत. पण मला वाटतं आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊया कारण वेळेअभावी आपल्याला हा एपिसोड इथेच थांबवायला लागेल. पण तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्ते. थँक यू. सो डॉक्टरांनी सांगितलेल्या आहार, विहार, विचार ह्या सगळ्याची मॅनेजमेंट करून परफेक्ट वेळेला योग्य ती ॲक्शन घेऊन आणि स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करून आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे डायबिटीसला आपला मित्र बनवून आपण जेवढं आयुष्य लांब घेऊन आलेलो आहोत तेवढं अगदी आनंदाने जगू शकू. ह्या एपिसोडमध्ये आपल्याला डायबिटीस मॅनेजमेंटची खूपच माहिती मिळालेली आहे आणि आपले जे डायबिटीस बद्दल अनेक गैरसमज आहेत ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये त्याच्याबद्दल डॉक्टरांना विचारणार आहोत. आमचे ह्या आधीचे एपिसोड तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि स्क्रीनवरती मिळतील आणि त्या एपिसोड संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करा. आम्ही त्यांची उत्तरं देण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करू. डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी जर का संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असतील त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क जरूर करू शकता. सो डायबिटीस असो ना तर कुठलाही रोग असो आपल्याला काळजी करायची नाहीये, काळजी घ्यायची आहे. सो स्टे इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. आज इथंच थांबूया. पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. कीप स्माइलिंग अँड प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू धिस चॅनल. थँक यू.